नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत बीएडच्या द्वितीय वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि त्यातील घटक 4 यावर आधारित मी MCQ बनवलेले आहेत। आज आपण घटक 5 घेणार आहोत। आपल्या घटक 5चं नाव आहे अध्यापनातील दृकश्राव्य साधने असं आपल्या घटकाचं नाव आहे। त्यावर आधारित MCQ मी या लेक्चरमध्ये आज घेणार आहे। तर चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश यांनी अर्थपूर्ण शिक्षणासाठी चित्रमय पुस्तक तयार केले होते। ऑप्शन बघा, अ कॉमेडियन, ब आहे प्लेटो, क आहे फ्रोबेल, ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ कॉमेडियन यांनी अर्थपूर्ण शिक्षणासाठी चित्रमय पुस्तक तयार केले होते। तर त्यांच्याविषयी सांगायचं तर ते कॉमेडियन यांनी काय केलं, जे चित्रमय पुस्तकं आपण लहान मुलांना एक दृक किंवा साधनाच्या स्वरूपात आपण शिक्षणासाठी देतो त्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न कॉमेडियन यांनी केलेला आहे। आणि ह्यामध्ये ऑप्शनमध्ये असलेले प्लेटो यांच्याविषयी सांगायचं तर प्लेटो यांनी कशावर भर दिला तर यांनी तत्वज्ञान या संकल्पनेचे जे वर्णन आहे ते करण्यासाठी सर्व ज्ञानेंद्रियाचा वापर करणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे त्यांनी काय केलं, एखादी संकल्पना तुम्हाला समजून घ्यायची असेल किंवा त्याचं वर्णन जर करायचं असेल तर तुम्ही तुमचे जे ज्ञानेंद्रिय आहेत त्या पूर्ण ज्ञानेंद्रियाचा वापर करूनच तुम्ही ती संकल्पना क्लिअर करू शकता असं प्लेटो यांचं मत आहे। तर फ्रोबेल असं म्हणतात की यांनी इंद्र शिक्षणाचं जे महत्त्व आहे त्यासाठी त्यांनी स्पष्ट असं त्यांचं महत्त्व होतं की कशाविषयी, इंद्रिय शिक्षणाचं। इंद्रिय शिक्षण म्हणजे काय, आपल्या शरीराचे जे डोळे वगैरे किंवा आपल्या शरीराचे जे भाग आहेत त्याच्याविषयी शिक्षण म्हणजे फ्रोबेल यांनी मांडलेले त्यांचं महत्त्वाचं असं स्पष्टीकरण आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमापैकी डॅश डॅश हे साधन पहिल्या टप्प्यामध्ये यंत्रपूर्व साधनामध्ये समाविष्ट होतात। तर यंत्रपूर्व साधनामध्ये असं कोणतं साधन आहे जे समाविष्ट होतं आणि ते शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये शिक्षणासाठी वापरलं गेलेलं होतं। तर ऑप्शन बघा, अ नकाशे, ब आहे तक्ते, क आहे आलेख आणि ड आहे वरील सर्व। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर। म्हणजे शिक्षण शिकवताना तुम्हाला जे माध्यम वापरलेले असतात किंवा ज्या माध्यमाचा वापर करून तुम्ही एखादं उद्दिष्ट साध्य करत असता त्यामध्ये नकाशाचा, तक्त्याचा आणि आलेखाचा आपण वापर करत असतो। जेव्हा आपण शिक्षण शिकवताना किंवा एखादं उद्दिष्ट साध्य करताना की त्यासाठी लागणारं जे माध्यम आहे किंवा आपण एखादा पाठ शिकवत आहे त्यामध्ये त्यांना नकाशाची संकल्पना क्लिअर करायची आहे तर आपण एखादा नकाशा वापरून आपण विद्यार्थ्याची ती संकल्पना क्लिअर करत असतो। म्हणजे पूर्वी काय केलं जायचं तर नकाशे, तक्ते, आलेख याद्वारे शिकवलं जायचं। कधी पहिल्या टप्प्यामध्ये, इथं दिलेलं आहे तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये। मग दुसरा टप्पा निर्माण झाला। दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं की शिक्षणाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुद्रण कलेचा शोध या दुसऱ्या टप्प्यामध्ये लागला। मग तेव्हा काय झालं, पुस्तके, हस्तपुस्तिका यांची निर्मिती झाली आणि त्याचा वापर हा शिक्षणामध्ये होऊ लागला। ही झाले दुसऱ्या टप्प्यात। मग तिसरा टप्पा कधी आला तर 19व्या शतकाच्या शेवटी आला, म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला। मग त्यावेळेस छायाचित्रण आले, ध्वनिमुद्रण आलं की म्हणजे ध्वनिमुद्रणाचा शोध लागला, छायाचित्रणाचा शोध लागला, त्यातून मूक चित्रपट, चलत चित्रपट अशी निर्मिती झाली। कधी, तिसऱ्या टप्प्यामध्ये। आणि चौथ्या टप्प्यात तर तुम्हाला सांगायचं तर आधुनिक युग किंवा तंत्रज्ञानाचं युग यामध्ये संगणकाचा शोध लागला, म्हणजे संगणकाचा वापर शिक्षणाच्या बाबतीत होऊ लागला। असे आपल्याला 4 टप्पे सांगता येतील या माध्यमाचा शिक्षणामध्ये यूज केलेल्या। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, दृकश्राव्य साधनाचे खालीलपैकी डॅश डॅश वर्गीकरण केले आहे असा प्रश्न आहे। ते इतर डॅश डॅश आहे। दृकश्राव्य साधनांचे वर्गीकरण किती प्रकारात केलेले आहे असं विचारलं आहे। ऑप्शन बघा, अ अप्रक्षेपित दृक साधने, ब आहे प्रक्षेपित साधने, क आहे श्राव्य साधने आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड हे बघा। म्हणजे दृकश्राव्य साधनाचा वापर आपण शिक्षणामध्ये करतो किंवा त्या साधनांचा वापर करून आपण विद्यार्थ्यापर्यंत त्यांचं उद्दिष्ट पोहोचवतो। त्यामध्ये अप्रक्षेपित दृक साधने याचाही वापर करतो, प्रक्षेपित साधने याचा वापर करतो आणि श्राव्य साधने याचाही वापर
करतो. पण यामध्ये अप्रक्षेपित दृक्साधने म्हणजे काय हे सांगायचं आहे. तर अप्रक्षेपित दृक्साधने म्हणजे ज्या साधनाच्या वापरासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते किंवा आवश्यकता नसते, प्रक्षेपकाची आवश्यकता ज्या साधनामध्ये नसते अशा साधनांनाच आपण अप्रक्षेपित दृक्साधने असं म्हणतो. आणि ही जी साधने असतात ती कशी असतात, कमी खर्चिक असतात आणि वापरायलाही सोपी असतात. उदाहरणात द्यायचं झालं अप्रक्षेपित दृक्साधनाचं तर ते आहे फलक, म्हणजे आपला फळा हे अप्रक्षेपित दृक्साधनाचं उदाहरण आहे, कारण हा कमी खर्चिक आहे आणि वापरायलाही सोपा आहे. त्यानंतर बघा प्रक्षेपित साधनामध्ये काय असतं, तर प्रक्षेपित साधनामध्ये काय असतं, प्रक्षेपित प्रकाराची जी गरज आहे यामध्ये ज्या साधनाच्या सहाय्याने लहान चित्र किंवा इतर माहिती प्रक्षेपित करून आकार मोठा केला जातो. समजा एखादं लहान चित्र आहे त्याला या साधनाद्वारे मोठं करून दाखवलं जातं, जे करून सर्व विद्यार्थ्यांना ते दिसलं जाईल. आणि त्याचप्रमाणे एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांना ते दिसलं जातं. उदाहरणात सांगायचं झालं प्रक्षेपित साधनाचं तर ते आहे स्लाइड प्रोजेक्टर. आणि प्रक्षेपित हे हार्डवेअर आहे. बघा प्रक्षेपित स्लाइड प्रोजेक्टर हा हार्डवेअर आहे, पण त्याच्याद्वारे दाखवलं जाणारं चित्र किंवा एखादी माहिती तो झाला सॉफ्टवेअर. हे लक्षात असू द्या. स्लाइड प्रोजेक्टर हे फक्त एक प्रक्षेपित साधनाचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे. याचा फायदा काय, ह्या स्लाइड प्रोजेक्टरमध्ये किंवा प्रक्षेपित साधनामध्ये माहिती साठवता येते. त्याचप्रमाणे एक माहिती लवचिक, म्हणजे तुम्हाला हवी असेल तर ते ठेवता येते, नको असेल तर ते काढून टाकता येते, म्हणजे लवचिक वापर आहे कशाचा, प्रक्षेपित साधनाचा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी डॅश डॅश हे फलकाचे विविध प्रकार आहेत. फलकाचे काही प्रकार दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आहेत ते विचारलं आहे तुम्हाला. ऑप्शन बघा, अ स्थिर फलक, ब आहे फ्लॅनेल फलक, क आहे चुंबक फलक आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. स्थिर फलक, फ्लॅनेल फलक आणि चुंबक फलक असे तिन्ही फलकाचे प्रकार आहेत. तर स्थिर फलकाविषयी माहिती सांगायची झाल्यास हा असतो काचेचा किंवा लाकडी किंवा सिमेंटाचा बनवलेला असतो. आणि याचा रंग कसा असतो, गडद हिरवा असतो किंवा डार्क निळा असतो. त्याचप्रमाणे ह्याच्या खालच्या बाजूला काय असते, एक मोठीशी पट्टी असते, कारण जेव्हा आपण फळा पुसतो तेव्हा फळाच्या पुसल्यानंतर जो खडूचा चुरा आहे तो त्या पट्टीवर राहावा आणि खाली फरशी खराब होऊ नये म्हणून अशी जाड पट्टी दिलेली असते. असं स्थिर फलकाचं स्वरूप आपल्याला सांगता येईल. आणि फ्लॅनेल फलकाचं सांगता येईल तुम्हाला, लाकडी चौकटीवर जे फ्लॅनेलचे कापड असतं ते ताणून बसवलं जातं आणि त्याचाच आपण फ्लॅनल फलक असं बनवतो. मग यामध्ये काय, चित्र, मजकूर, क्रमाक्रमाने आवश्यक असणारे जे आहेत बाबी ते तुम्ही सरकता किंवा काढूनही टाकता येतं. म्हणजे त्या फलकावर तुम्ही जर एखादी माहिती लिहिली तर तुम्हाला ती नको असेल तर तुम्ही ती काढूनही टाकू शकता किंवा आजूबाजूला ती सरकावूही शकता. असं फ्लॅनल फलकाचं स्वरूप आपल्याला सांगता येईल. आणि चुंबक फलक काय असतं, यात असतं पत्र्याचा वापर केलेला असतो. कशामध्ये, चुंबक फलकामध्ये. आणि कागदी पत्र्याच्या मागे जे पत्रा असतो त्याच्या मागे ब्लेडचे तुकडे चिटकावलेले असतात. काय होतं त्यामुळं, जेव्हा आपण एखादी गोष्टी किंवा वापरायच्या वेळी त्यावर आपण आता समजा एखादं माहिती आपल्याला त्याच्यावर चिटकावायची आहे त्या फलकावर, तर प्रथम आपल्याला काय करावं लागतं, त्या पत्र्यावर आपल्याला लोहचुंबक फिरवावं लागतं. त्यामुळं काय होईल, ते कापड जे आहे ते कापडाच्या मागे जे ब्लेडचे तुकडे आहेत त्याचं लोहचुंबकात रूपांतर होईल आणि ती पट्टी लोखंडी पत्र्यावर चिकटून राहते. म्हणजे एखादी माहिती तुम्ही चिटकली तर ती चिटकून राहते. कशामुळं, ब्लेडमध्ये लोहचुंबक निर्माण झाल्यामुळं. असं चुंबक फलकाचं स्वरूप आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश या प्रकारच्या तक्त्यामुळे दोन किंवा अधिक गोष्टीची वैशिष्ट्ये, फरक यांची तुलना या प्रकारातून करणे सोपे जाते. असं कोणता तक्ता आहे किंवा कुठला तक्त्याचा प्रकार आहे ज्यामुळे दोन किंवा अधिक गोष्टीची वैशिष्ट्ये, फरक किंवा तुलना या त्या प्रकारातून करणं सोपं जातं. तर ऑप्शन बघा, अ वंशवृक्ष तक्ते, ब आहे तोलनिक तक्ते, क आहे ओघ तक्ते आणि ड आहे संकलनात्मक तक्ते. तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, तोलनिक तक्ते.
तौलनिक तक्त्याच्या माध्यमातून आपण एखाद्या गोष्टींची किंवा दोन गोष्टींची तुलना करू शकतो. ही गोष्ट ह्या गोष्टीपेक्षा कशी वेगळी आहे किंवा त्या दोन्हीत काय फरक आहे किंवा त्या दोन्हीची काय वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत हे आपण तौलनिक तक्त्याचा वापर करून सांगू शकतो. जसं आपल्याला पेपरमध्ये येतात फरक सांगा किंवा फरक लिहा, त्या पद्धतीनं त्यालाच आपण तौलनिक तक्ते असं म्हणतो. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास तर काय वंशवृक्ष तक्ते याविषयी सांगायची माहिती तर असं की ही जी वंशवृक्ष तक्ते असतात हे झाडाच्या एका फांदीपासून अनेक फांद्या जसं निघतात त्याप्रमाणे तयार केलेले असतात. समजा एखादा जो मूळ घटक आहे त्याला आपण बुडाशी घेतो आणि त्याच्याशी संलग्नित जे घटक आहे त्यांच्या फांदीमध्ये आपण त्याला दर्शवत असतो. त्यामुळे काय होतं, समजा जर उदाहरणात घ्यायचं तर वनस्पतीचे वर्गीकरण किंवा कार्बनची अपरूपे अशासाठी आपण अशा प्रकारचे तक्ते वापरतो. ह्याविषयी आधी सांगायचं झालं तर ह्या गोष्टीत जे पुढे होणारा बदल आहे किंवा पुढे होणारी त्याची वाढ आहे हे प्रकार दाखवताना सुद्धा आपण वंशवृक्ष तक्त्याचा वापर करत असतो. लक्षात काय ठेवायचं, वंशवृक्ष तक्ते कसे असतात तर वृक्ष ह्या झाडाच्या आकाराचे असतात. मेन असतो पॉईंट तो बुडाला दिलेला असतो आणि त्याच्या संलग्नित जे पॉईंट असतात ते आपण शेंड्याला काढलेले असतात. त्यालाच आपण वंशवृक्ष तक्ते असं म्हणत असतो. आणि तौलनिक तक्ते याविषयी सांगायचं झालं तर दोन किंवा अधिक गोष्टीचं वैशिष्ट्य, आताच मी तुम्हाला सांगितलं फरक, याची तुलना या प्रकारातून करणं सोपं जातं. आणि वनस्पती पेशी समजा प्राणी पेशी यांची तुलना हे सुद्धा आपण या तौलनिक तक्त्याद्वारे करू शकतो. त्यानंतर ओघ तक्ते, ओघ तक्त्याविषयी सांगायची माहिती तर विशिष्ट क्रम किंवा प्रक्रिया प्रगती दाखवण्यासाठी असा तक्ता आपण उपयोगी करतो. जसं रेषा बाण याच्या सहाय्याने क्रम किंवा ओघ स्पष्ट केलेला असतो. समजा आपण जसं अन्न साखळी दाखवतो तर ह्या प्राण्याला हा कोणता प्राणी खातो किंवा त्याला कोणता खातो हे आपण कशाच्या सहाय्याने दाखवत असतो, बाणाच्या सहाय्याने. त्यालाच आपण ओघ तक्ते असं म्हणतो. आणि शेवटचा आहे तो प्रकार म्हणजे संकलनात्मक तक्ते. यामध्ये काय असतं, एखाद्या गोष्टीचे घटक किंवा अवयव त्याचे एकमेकाशी असणारे संबंध, म्हणजे संकलनात्मक तक्त्यामध्ये एकमेकाचे संबंध कसे आहेत याविषयी माहिती सांगितलेली जाते. उदाहरणार्थ सांगायचं तर संसदेचे स्वरूप कसे आहे, शरीरातील विविध संस्था ते एकमेकाशी कशी संलग्नित आहेत किंवा त्याचा एकमेकाशी कसा संबंध आहे हे आपण संकलनात्मक तक्त्याद्वारे सांगत असतो विद्यार्थ्यांना. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश हे प्रतिकृतीचे प्रकार आहेत. प्रतिकृतीचे काही प्रकार दिलेले आहेत तर ऑप्शन बघा, अ बाह्य स्वरूप दाखवणाऱ्या प्रतिकृती, ब आहे आंतररचना दाखवणाऱ्या प्रतिकृती, क आहे प्रत्यक्ष कार्य दाखवणारी प्रतिकृती आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. म्हणजे बाह्य स्वरूप दाखवणाऱ्या प्रतिकृती, आंतररचना दाखवणाऱ्या प्रतिकृती आणि प्रत्यक्ष कार्य दाखवणाऱ्या प्रतिकृती असे तिन्ही प्रकार आपल्याला प्रतिकृतीचे सांगता येतील. त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास पहिला प्रकार आहे बाह्य स्वरूप दाखवणाऱ्या प्रतिकृती. यामध्ये काय असतं, आपण एखादी इमारत बघितली तर आपण इमारत ही बाहेरून बघतो, बरोबर आहे, त्याची छोटी प्रतिकृती बघतो किंवा प्राणी बघितला तर तो असं बाहेरनं किंवा कीटकाची प्रतिकृती असं आपण पाहत असतो. म्हणजे फक्त बाहेरलेच भाग आहेत आपण त्या बाह्य स्वरूप दाखवणाऱ्या प्रतिकृतीमध्ये बघत असतो. उदाहरणार्थ आकार, त्याचा रंग कसा आहे त्या गोष्टीचा किंवा त्याचा भाग हे एवढंच पाहत असतो. पण आंतररचना दाखवणाऱ्या प्रतिकृतीमध्ये काय असतं, वस्तूच्या किंवा इमारतीच्या आतील भाग बघितले जातात. जसं सूक्ष्म आंतररचना, समजा इंजिन आहे, इंजिन पाहतो हा झालं बाह्य स्वरूप, पण इंजिनाच्या आतमध्ये जे छोटे छोटे पार्ट आहेत ते झालं त्या आंतररचनेला दाखवणाऱ्या प्रतिकृती. आणि प्रत्यक्ष कार्य दाखवणारी प्रतिकृतीविषयी सांगायचं झालं तर कार्य किंवा प्रक्रिया दर्शवण्यासाठी अशा प्रतिकृतीचा उपयोग केला जातो. जसं बघा, धरणे, पंपाचे कार्य यासाठी अशा प्रतिकृती वापरल्या जातात. यात काय, आकाराच्या हुबेहूबपेक्षा कार्यावर भर दिला जातो. अशी प्रतिकृती तयार करणे अवघड असते. म्हणजे सगळ्यात अवघड प्रतिकृती तयार करणं आहे ते म्हणजे प्रत्यक्ष कार्य दाखवणारी प्रतिकृती. एखादं चित्र किंवा प्रतिकृती काढायची आहे, चित्राऐवजी प्रतिकृती निर्माण करताना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी विचारात घेऊन त्या निर्माण करायच्या असतात. ते प्रत्यक्ष कार्य दाखवणाऱ्या प्रतिकृतीमध्ये येत असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश म्हणजे क्रमाने लावलेली चित्रे होय आहे इथं चित्रे. तर ऑप्शन बघा, अ फिल्म स्ट्रीप, ब आहे भिंग, क आहे पडदा, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे फिल्म स्ट्रीप.
फिल्म स्ट्रीप म्हणजे क्रमाने लावलेली चित्रे होय, याचं उत्तर आहे, म्हणून ऑप्शन अ हे आपलं आन्सर राहील. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास यामध्ये काय असतं, स्लाईड असतात. त्या स्लाईड सुट्ट्या असल्याने कोणतीही स्लाईड केव्हाही दाखवता येते. कशामध्ये? फिल्म स्ट्रीपमध्ये. क्रमसुद्धा बदलता येतो. त्याचप्रमाणे स्लाईड्स वगळता सुद्धा येतात. अशी सोय फिल्म स्ट्रीपमध्ये नसते. कशामध्ये असते ती? स्लाईडमध्ये. आणि फिल्म स्ट्रीपमध्ये म्हणजे काय, क्रमाने लावलेली चित्र असतात. त्याला आपण चित्रपटिका असं सुद्धा म्हणतो. जर मराठीत विचारलं तर सांगा की चित्रपटिका. ह्याचं काय असतं, 35 मिमीच्या फिल्मवर फोटोग्राफीच्या सहाय्याने काय केलेलं असतं किंवा हाताने चित्र काढलेली असतात आणि सुमारे 30 ते 50 चित्र एकत्र केलेली असतात. आणि फिल्म स्ट्रीपमध्ये चित्राच्या स्वरूपानुसार सर्व चित्रे आडवी किंवा उभी अशा स्वरूपात बसवलेली असतात. आणि फिल्म स्ट्रीप जे आहे ते गुंडाळून डब्बीत ठेवलं जातं. जेव्हा तुम्हाला त्याचा उपयोग करायचा असता तेव्हा तुम्ही दाखवू शकता. या फिल्म स्ट्रीपविषयी सांगायचं. आणि स्लाईडविषयी सांगितलं की ते सुट्टी असल्याने कोणतीही स्लाईड केव्हाही दाखवता येते. तसं फिल्म स्ट्रीपमध्ये नसतं, तर ती एकाखाली एकच अशी दाखवता येते आणि तुम्हाला त्यातलं काहीही कुठलंही चित्र वगळता येत नाही. अशा प्रकारे आपण फिल्म स्ट्रीपविषयी सांगू शकतो. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, रेडिओद्वारा डॅश डॅश प्रकारचे कार्यक्रम ऐकवता येतात. रेडिओद्वारा, रेडिओ हा कसा आहे, श्राव्य साधन आहे. तर कोणकोणते प्रकारचे कार्यक्रम ऐकवता येतात? ऑप्शन बघा, अ भाषण व्याख्यान, ब आहे चर्चात्मक कार्यक्रम, क आहे नाट्य आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व. म्हणजे या सर्वाचा वापर रेडिओद्वारे आपण करू शकतो. म्हणजे रेडिओद्वारे आपण भाषण पण ऐकू शकतो, व्याख्यान ऐकू शकतो, चर्चात्मक कार्यक्रमसुद्धा आपण तयार करू शकतो आणि नाट्यसुद्धा तयार करू शकतो. याविषयी आणखी सांगायची माहिती, व्याख्यानासाठी आपण रेडिओचा वापर किंवा भाषणासाठी कसा करू शकतो, तर समजा योग्य चढउतार किंवा उच्चारण, ध्वनी परिणाम, भरपूर उदाहरणे किंवा विनोद, सोपी भाषा याचा वापर करून आपण एकच व्यक्ती भाषण अथवा कथाकथन आकर्षक होऊ शकतो. एखादा व्यक्ती आहे जो वेगवेगळे आवाज काढून आपलं भाषण किंवा व्याख्यान मांडू शकतो. त्याचा उपयोग करून आणि चांगलं भाषण तयार करून आपण रेडिओवर तो दाखवू शकतो. आणि चर्चात्मक कार्यक्रमात काय केलं जातं, तर मुलाखती घेतल्या जातात, चर्चा, परिसंवाद, संवाद असे विविध कार्यक्रम यात समाविष्ट केले जातात. आणि अनेक जणांमुळे तोचपणा येत नाही. यात काय असतं, प्रत्येक जण आपला आपला विचार किंवा हजरजबाबपणाने ते बोलत असतं आणि सुसंगत असं संवाद तो करत असतो. म्हणून समतोल साधला जातो. चर्चात्मक कार्यक्रमात काय केलं जातं, समतोल साधला जातो. आणि त्यातून काय होतं, मुलांना गोडी लागली जाते. त्यानंतर नाट्य कशा रेडिओद्वारे आपण प्रकाशित करू शकतो, तर समजा विविध प्रसंगावर नाट्य तयार करता येतात. समजा वयानुसार, वैशिष्ट्यानुसार योग्य आवाजाची पात्रे निवडावी. त्यात काय करावं, कार्यक्रमाची सुरुवात, समस्यायुक्त अथवा कलाटणी देणारे प्रसंग त्यामध्ये सांगावे. त्याचप्रमाणे उत्कटतापूर्ण शेवट याचा समावेश सुद्धा आपल्याला नाटकामध्ये करता येतो. जसं ऐतिहासिक प्रसंग आहे, हा प्रसंग सुद्धा आपण नाट्याद्वारे रेडिओवर मांडू शकतो. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की रेडिओद्वारे ह्या सर्व प्रकार आपल्याला विद्यार्थ्यांना ऐकवता येतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, टेप रेकॉर्डवर डॅश डॅश प्रकारच्या सुविधा असतात. ऑप्शन बघा, अ प्ले, ब आहे रेकॉर्ड, क आहे फास्ट फॉरवर्ड व रिवाइंड आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. टेप रेकॉर्डवर तुम्ही एखादा कार्यक्रम प्ले पण करू शकता किंवा तो कार्यक्रम रेकॉर्ड करू शकता किंवा त्याला आपल्याला फास्ट बघायचं असतं तर फास्ट फॉरवर्ड करू शकता आणि रिपीट बघायचं असेल तर तुम्ही त्याला रिवाइंड करू शकता. म्हणून हे सर्व सुविधा आपल्याला टेप रेकॉर्डवर असतात. त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास, पण रेडिओवरचं किंवा टेप रेकॉर्डवरचं जे तुम्ही ऐकत असता त्यामध्ये काय करावं लागतं की ठराविक वेळेस ते ऐकावे लागतात. त्यांनी गैरसोयीनुसार ते कार्यक्रम ध्वनिमुद्रित करून आपण ते अध्यापनात आवश्यक तेव्हाच कार्यक्रमाचा त्या वापर करू शकतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, दूरदर्शनाचे डॅश डॅश प्रकार आहेत. ऑप्शन बघा, अ ओपन सर्किट, ब आहे क्लोज सर्किट, क आहे अ व ब दोन्ही बरोबर आणि ड आहे वरील सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे दूरदर्शनाचे एकूण 2 प्रकार आहेत. ते म्हणजे ऑप्शन नंबर अ व ब ओपन सर्किट व क्लोज सर्किट असे 2 प्रकार आहेत. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, अ व ब दोन्ही बरोबर. ओपन सर्किट आणि क्लोज सर्किट ही संकल्पना नेमकी काय आहे याविषयी सांगायचं झाल्यास, काय विविध प्रक्षेपण केंद्रात कार्यक्रम तयार होतात
आणि ते ट्रान्समीटरच्या सहाय्याने ते प्रक्षेपित केले जातात. म्हणजे प्रत्येक जे केंद्र असतं प्रक्षेपण करणारं त्या प्रत्येक केंद्रात हे कार्यक्रम तयार होतात. आणि ट्रान्समीटर म्हणजे एकमेकाचे कार्यक्रम एकमेकाला ते देऊन ते प्रक्षेपित केले जातात. आता समजा घरातील किंवा शाळेतील दूरदर्शन संच हे संदेश ग्रहण करतात. हा संदेश आपण दूरदर्शनावर पाहू शकतो, बरोबर. आणि दिल्ली, मुंबई अशा केंद्रावरून हे शैक्षणिक कार्यक्रम या पद्धतीने प्रसारित होतात. कुठे कुठे? दिल्ली आणि मुंबई. आणि क्लोज सर्किट ह्या प्रकाराविषयी सांगायचं झालं, यात संदेश काय केला जातो तो वायरमधून ठराविक अंतरापर्यंत नेला जातो. वायरमधून नेलेला असतो. ह्याला प्रक्षेपण केंद्र नसतात. इमारतीत एखाद्या ठिकाणी स्टुडिओ उभारून तिथं काय केलं जातं, व्हिडिओ कॅमेऱ्याच्या सहाय्याने कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं जातं आणि नंतर वायर्सच्या सहाय्याने दूरदर्शन संच जोडून कार्यक्रम त्वरित प्रक्षेपित करता येतात. अशा प्रकारे आपल्याला ओपन सर्किट आणि क्लोज सर्किट याविषयी माहिती देता येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. दूरदर्शनवर डॅश डॅश प्रकारचे कार्यक्रम तयार करून भिन्न प्रकारचे असे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविता येतात. दूरदर्शनवर कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम तयार करतात? ऑप्शन बघा. अ चर्चा, ब आहे मुलाखत, क आहे क्विज आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. चर्चासुद्धा या प्रकाराने सुद्धा दूरदर्शनवर कार्यक्रम दाखवता येतात, मुलाखतीनुसार आणि क्विजनुसार. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास चर्चाविषयी सांगायचं तर दूरदर्शनवर आपण एखाद्या विषयाला संलग्नित अशी चर्चा दोन व्यक्तींमध्ये निर्माण करू शकतो आणि त्याद्वारे आपल्याला समजा एखादा विषय आहे शैक्षणिक अडचणी, विद्यार्थ्याला येणाऱ्या शैक्षणिक अडचणी, त्याविषयी आपल्याला काय करायचं आहे, दूरदर्शनवर चर्चा, त्या दोन विचार एकत्र जुळून कशा पद्धतीने चर्चा निर्माण करतात आणि त्यातून कोणते उद्दिष्ट किंवा कोणतं एखादं बाहेर पडतं त्यातून आपल्याला विचार करायचा आहे चर्चामध्ये. आणि असे कार्यक्रम आपल्याला दूरदर्शनावर शैक्षणिक कार्यक्रमामध्ये ते दाखवता येतात. आणि मुलाखतीमध्ये सांगायचं समजा शैक्षणिक याच्यामध्ये एखाद्याने खूप छान कार्य केलेलं आहे तर त्या कार्याचं आपल्याला मुलाखतीद्वारे किंवा त्यांच्याकडून आपण ती माहिती काढून घेऊ शकतो की तुम्ही केलेल्या कार्याची आपल्याला थोडीशी माहिती मिळते. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. आणि पुढचा प्रश्न आहे, क्रमान्वित अध्ययनाचे पाठ तयार करण्यासाठी डॅश डॅश मुख्य पायऱ्या आहेत. ऑप्शन बघा. अ विषयांशाची निवड, ब आहे उद्दिष्ट निश्चिती, क आहे घटक विश्लेषण, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. म्हणजे क्रमान्वित अध्ययनाचे पाठ तयार करायचे असतील तर तुम्हाला आधी विषयांशाची निवड करावी लागेल, त्यानंतर उद्दिष्टांची निश्चिती करावी लागेल आणि त्यानंतर घटकाचं विश्लेषण करावं लागेल. अशा तिन्ही पायऱ्याचा वापर करून तुम्ही क्रमान्वित अध्ययनाचे पाठ तयार करू शकता. त्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास विषयांशाची निवड या पायरीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर संपूर्ण विषय क्रमान्वित अध्ययनाच्या सहाय्याने शिकवणे शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर त्याऐवजी तुम्ही काय करायचं, नेहमीच्या पद्धतीने काही भाग तुम्ही शिकवायचा आणि विषयांश मूलभूत संकल्पना आहे याची निवड क्रमान्वित अध्ययनाचा पाठ तयार करून करावी. आणि उद्दिष्ट निश्चितेमध्ये ह्या पायरीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला तर विद्यार्थ्याकडून पाठाच्या अध्ययनानंतर त्यांना शिकवून झाल्यानंतर आणि त्यांचं अध्ययन झाल्यानंतर काय अपेक्षित आहे किंवा काय अपेक्षित वर्तन बदल आहे याचं स्वरूप तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. आणि घटक विश्लेषणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की समजा घटकाचं लहान लहान घटकात किंवा विधानात रूपांतर करून प्रत्येक चौकटीत केवळ एकाच संज्ञेचा किंवा संकल्पनेचा समावेश करायचा. समजा एखादा घटक आहे त्या घटकामध्ये काही असे उपघटक आहेत त्यांना तुम्हाला वेगवेगळं करायचं आहे. समजा काही संज्ञा आहेत, संकल्पना आहेत किंवा व्याख्या आहेत किंवा काही फरक आहेत, वैशिष्ट्य आहेत, त्या अशा छोट्या छोट्या घटकात त्यांची विभागणी तुम्हाला घटक विश्लेषणामध्ये करायची आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश संगणकाची शक्तिस्थाने आहेत. ऑप्शन बघा. अ वेग, ब आहे साठवण, क आहे विश्वासार्हता आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. वेग हा संगणकाचं शक्तिस्थान आहे किंवा वैशिष्ट्य आहे, साठवण हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे आणि विश्वासार्हता हे सुद्धा संगणकाचं एक वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. याविषयी अधिक माहिती सांगायची झाली वेगामध्ये तुम्हाला सांगायचं झालं संगणक काय करतो, दिलेलं काम गणिती असो किंवा तार्किकी असो तो प्रचंड वेगाने ते आपलं काम
पूर्ण करतो. हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. समजा माहितीची देवाणघेवाण असो किंवा माहितीवर प्रक्रिया असो किंवा विजेच्या स्वरूपात केल्यामुळे काय होतं, सेकंदाला 1,00,000-2,00,000 क्रिया करणं ही कम्प्युटरला शक्य आहे. आणि साठवण या शक्तिस्थानामध्ये तुम्हाला काय सांगता येईल की साठवणामध्ये संगणकाची माहिती साठवण्याची क्षमता ही कमी अधिक असते, परंतु सर्वसामान्य संगणकाची जी साठवण्याची क्षमता आहे ती कशी आहे, प्रचंड आहे. समजा मॅग्नेटिक डिस्कवर हे 300 पानी किंवा 3000 पुस्तकं इतकी माहिती ही साठवता येते. शिवाय ही माहिती वाचून नेमकी आपल्याला उपलब्ध करून देण्याचं कामही कोण करतं, कम्प्युटर करत असतं. आणि विश्वासार्हतामध्ये सांगायचं झाल्यास एखादा विशिष्ट काम करण्याचा कार्यक्रम संगणकाला दिला तर ते काम कसं करतं, अचूक करतं. कसल्याही चुका न करता संगणक ते आपलं काम पार पाडतं. त्यामुळे दिलेली माहिती अचूक असेल तर मिळणारी माहिती ही विश्वासार्ह असते कम्प्युटरच्या द्वारे. अशा प्रकारे आपल्याला संगणकाची शक्तिस्थाने सांगता येईल. अशा प्रकारे आपण हा घटक 5 पाहिलेला आहे. त्यानंतर राहिलेले घटक आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर माझं चॅनल आवडले असेल किंवा माझं लेक्चर आवडले असेल तर माझ्या चॅनलला लेक्चरला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.